नमस्कार. चला आज महाराष्ट्र सरकारच्या एका नव्या आणि खूप मोठ्या घोषणेबद्दल बोलूया. ही घोषणा आहे मोफत दप्तर योजनेबद्दल, जी लाखो विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर परिणाम करू शकते. तर ह्या योजनेतलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 1ली ते 8वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता शाळेचं दप्तर मोफत मिळणार आहे. ओके. तर ही योजना नक्की आहे तरी काय? का आणलीये? कोणाला फायदा होणार आहे? आणि ती कशी राबवली जाईल? चला, हे सगळे मुद्दे आपण एक एक करून पाहूया. चला, सगळ्यात आधी आपण या योजनेचा मूळ गाभा समजून घेऊ. म्हणजे सरकारने नेमकं काय मंजूर केलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारनं आता ठरवलंय की शाळेचं दप्तर हे एक अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांमधल्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना ते आता मोफत मिळणार आहेत. पण आता एक प्रश्न मनात येतो की हा निर्णय आत्ताच का घेण्यात आला? यामागे एक खूप मोठी विचारसरणी आहे, आणि ती म्हणजे आपल्या देशाची महत्त्वाची शैक्षणिक धोरणं. बघा, ही योजना थेट 2 मोठ्या कायद्यांशी जोडलेली आहे. एक म्हणजे शिक्षण हक्क कायदा 2009 आणि दुसरं म्हणजे आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. आणि या दोन्ही धोरणांचा एकच मुख्य उद्देश आहे, 6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला चांगलं, दर्जेदार शिक्षण मिळायला हवं. आणि या योजनेमागची भावना काय आहे हे सरकारी कागदपत्रातल्या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. त्यात म्हटलंय की ध्येय आहे एक असं सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरण तयार करणं जिथे मुलांना शिकायला आवडेल. ठीक आहे, मग आता बघूया की या योजनेचा फायदा नेमका कुणाला होणार आहे आणि यासाठी किती खर्च येणार आहे. आता हा आकडा बघा, या योजनेची व्याप्ती किती प्रचंड आहे हे लक्षात येईल. तब्बल 41,43,054 विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. हो, 41 लाखांपेक्षा जास्त. आणि एवढ्या विद्यार्थ्यांना दफ्तरं देण्यासाठी अर्थातच निधीही मोठा लागणार. तर सरकारने यासाठी तब्बल 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. ही योजना खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जिथे महानगरपालिका स्वतः अशा योजना राबवते तिथे ही योजना लागू होणार नाही. म्हणजे कामात दुपटटपणा टाळला आहे. बरं, योजना तर मोठी आहे, पण ही दफ्तरं विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कशी? त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया आहे. संपूर्ण प्रक्रिया ही अगदी पारदर्शक असणार आहे. सगळ्यात आधी टेंडरिंगच्या माध्यमातून दप्तरांची खरेदी होईल. त्यानंतर खरेदी करताना जे काही सरकारी नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. आणि सगळ्यात शेवटी जो निधी वापरला गेलाय तो योग्य कारणासाठीच वापरला गेलाय याचं एक प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आणि ही योजना किती पारदर्शक आणि नियोजनबद्ध आहे याचं हे आणखी एक उदाहरण. हा पैसा कुठून येणार आणि कोणत्या खात्याअंतर्गत खर्च होणार हे सुद्धा शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात मांडूया आणि या योजनेचं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, तर ही एक खूप मोठी राज्य सरकार पुरस्कृत योजना आहे. यातून 41 लाख विद्यार्थ्यांना एक मूलभूत शैक्षणिक वस्तू मिळणार आहे. हे सगळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांशी जुळणार आहे. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश काय, तर शिक्षणातील अडथळे कमी करणं आणि एक सकारात्मक वातावरण तयार करणं. आणि शेवटी हा एक विचार आपल्या मनात राहतो की ही सगळी आकडेवारी आणि प्रक्रिया बाजूला ठेवली तर एका मुलाच्या पाठीवर जेव्हा पुस्तकांचं ओझं वाहण्यासाठी एक चांगलं दप्तर येतं आणि त्याला शाळेबद्दल एक आपलेपणाची भावना मिळते, तेव्हा त्याचा खऱ्या अर्थाने शिक्षणावर किती आणि कसा परिणाम होत असेल